मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बागेश्वर बाबा आणि वाद हे समीकरण जुनच आहे। या बाबानं नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा एक किस्सा, एक दंतकथा सांगितली आणि वादाची नवी ठिणगी पडली आहे। महाराष्ट्राचा इतिहास, श्रद्धा आणि राजकारण यांचं मिश्रण ढवळून निघालंय। राजकीय पक्ष देखील या मुद्द्यावर आता हिरिरीनं आमने सामने येत आहेत। आरोप प्रत्यारोप, टीका प्रत्युत्तर यामुळे वातावरण आणखीन तापलंय। या संपूर्ण वादाचा हा सविस्तर आढावा। कोणती ना कोणती वक्तव्य करून वाद निर्माण करण्यात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज प्रसिद्ध आहेत। शुक्रवारी नागपूरमध्ये हे महाराज भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी आले होते। एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा किस्सा सांगितला आणि वादाला तोंड फुटलं। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्यातील गुरु शिष्य नातं ही महाराष्ट्रात वादग्रस्त असलेली मांडणी केल्यामुळे बागेश्वर बाबांवर टीकेची झोड उठली। त्यातही सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यानं राजकारणही तापलं। बागेश्वर महाराजांचं वक्तव्य विकृत आणि बेशरमपणाचं आहे आणि ते ऐकणारेही बेशरम आहेत अशी टीका काँग्रेसनं केली। तर मनुवादी विचार राज्यात पसरवण्याचा डाव असल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली आहे। जबाबदार लोकप्रतिनिधी, जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत, यांच्या उपस्थितीत ते काय बोलले की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ते थकलेले हरलेले त्यांनी मुकुट काढून ठेवला। अरे कोणत्या दंतकथा सांगताय तुम्ही? कोणाच्या संदर्भात सांगताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे। सांगणारा तो विकृत आणि बेशरम आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशरम आहेत असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही। सर्व मनुवादी लोकांचा, ब्राह्मण्यवादी लोकांचा एक मोहीम, षडयंत्र ठरलेलं आहे की छत्रपती शिवरायांना संकुचित करायचं, रामदास स्वामी मानगुटावर बसवायचे आणि रामदास स्वामीचे सर्व मनुवादी विचार महाराष्ट्रभर पसरवायचे। हेच त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे। संभाजी भिडे सारखे धारकरी कुठे आहेत? कुठे आहेत स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे? कुठे आहेत स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे? रोज छत्रपती शिवरायांचा जाणीवपूर्वक हे मनुवादी लोक अवमान करतायत, त्यांचा मी तीव्र निषेध करतो। बागेश्वर बाबाचा तीव्र निषेध करतो। छत्रपती माहित नसलेले लोक जाणून बुजून काहीतरी वाद निर्माण करतात अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। तर बागेश्वर महाराजांना इतिहासाचा अभ्यास आहे का असा सवाल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं केलाय। मी इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। मी इतिहास तज्ञ नाहीये, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। तो वेडा आहे बागेश्वर महाराज। हा कोण आहे बागेश्वर महाराज? कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही। सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही बागेश्वर महाराजांवर टीका केली आहे। बागेश्वर महाराजांनी आता साधुगिरी सोडून राजकारण करावं या शब्दात टीका केली आहे। तर चुकीचा इतिहास सहन करणार नाही असा इशारा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही बागेश्वर महाराजांना लक्ष्य केलंय। शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते, मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे। काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे। महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी असे उलटे सुलटे स्टेटमेंट केलेले, त्यामुळं संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये। असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। वाद चिघळण्याचा अंदाज बघून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा संयत प्रतिक्रिया दिली। बागेश्वर महाराज सांगतात तसा इतिहासात कोणताही दाखला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही।
मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. इतिहास संशोधकांचीही यावर मतमतांतरं पुन्हा समोर आली. उत्तरेतील काही भामटे शिवरायांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी मांडलंय. तर शिवराय आणि रामदासांचा कालखंड एकच होता, त्यांचं ध्येय एकच होतं, मात्र मार्ग आणि साधन वेगवेगळं होतं असं मत काही इतिहास अभ्यासकांनी मांडलंय. जे जे ज्येष्ठ संशोधक होऊन गेले अशा सगळ्या इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांचं गुरु शिष्यत्वाचं नातं नव्हतं हे ठामपणे आणि इतिहासाच्या आधारावर सांगितलंय. असं असताना सुद्धा वारंवार त्या स्टेजवर असणारा तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक जण व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा असं वक्तव्य केलं होतं. आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय. दोघंही एकाच कालखंडात जन्माला आलेले आहेत आणि दोघांचंही कर्तृत्व एकाच कालखंडात. दोघांचंही साध्य एकच आहे, राष्ट्र निर्मिती. पण दोघांचीही साधनं वेगवेगळी आहेत. त्या दोघांच्याही आपापसात साधनांच्या बाबतीत काहीही संबंध नाही तसा अर्थात, कारण दोघांचेही मार्ग वेगळे. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा वाद महाराष्ट्रात गेली काही दशकं अधूनमधून डोकं वर काढत असतो. बागेश्वर महाराजांच्या या विधानानं या सगळ्या वादाला पुन्हा तोंड फुटले. त्यात राजकारण्यांनीही उडी घेतल्यानं त्याचे पडसाद येते काही दिवस उमटत राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.